आप मानोगे नहीं, मेरी पोती 15 महीनों की है। मोदी जी बोलती है। विषय काय आहे मित्रांनो, काल मी इंस्टावर बऱ्याच व्हिडिओ बघत होतो, बराच वेळ स्क्रोलिंग करतोय आणि त्यात मला सापडले अण्णाचे व्हिडिओ. अण्णा म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा लाडका म्हणजे सुनील शेट्टी साहेब. सुनील शेट्टी साहेब आपल्या एका पॉडकास्टमध्ये म्हणतात की माझी 15 महिन्याची नात आहे. त्या नातीला म्हणजे कोणीतरी सांगितले की बाबा हा मोदीजींचा फोटो आहे. मग नातीने काय केलं, आपल्या तिला असेच एकदा साईबाबाचा फोटो दिसला आणि ती साईबाबाला मोदीजी समजून बसली. म्हणजे रोज तिथं जाते, ती म्हणते तिथं साईबाबाला म्हणजे मोदी साहेबांना नैवेद्य दाखवते, घ्या आणि जप करते, मोदी 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 असं त्यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं. तेव्हा असा व्हिडिओ होता. मला तुम्ही सांगा, आता या 15 महिन्याच्या मुलीला काय कळतं? तिला धड खायचं कळत नाही, धड हागायचं कळत नाही. आता ह्या 15 महिन्याची मुलगी आहे, तिला मोदीजी कळलेत. आता मोदीजी सोडून दुसरं कोणताही नेता तिथं असला तरी उत्तर मग आपलं हेच असतं, तिला काय कळतंय? म्हणजे सुनील शेट्टी साहेब काय म्हणजे कळत नाही यांनी असं का बोलले? याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो, यांना पाहिजे भविष्यात तिकीट येत्या काळात, येत्या निवडणुकीत. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून त्यांनी मोदी साहेबांचा जप लावला. जप लावू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यांच्या नातीला तिथं कशाला ओढायचं? एखादी 15 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाचा मुलगा, असं जर कोणी बोललं असतं तर आपण समजून गेलो असतो की बाबा ठीक आहे, असेल बी. आता ही 15 महिन्याची नात असं का करताय? त्या रेड सिनेमामध्ये एक डायलॉग होता, रेड 2 मध्ये सौरभ शुक्ला यांचा. बहुत लंबा खेलोगे गिरधारी, क्योंकि तुम में चाटने की कला है. बजाओ ताली.